राधे राधे. सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. 2 दिवस मी पण बिझी होते. माझे भाऊ, वहिन्या, बहिणी वगैरे सगळ्या आल्या होत्या. 1-2 दिवस जरा गॅप घेतली. आता मी जे लिहिलं आहे की युनिवर्स म्हणजे ब्रह्मांड. आणि ना तुम्ही बघा, हा मार्क करा. मला ते जाणवलं आहे, म्हणून मी म्हटलं तुम्हाला शेअर करावं. तर जेव्हा जेव्हा आपल्या मनातले भाव असतात ना, तर ते ते जे शांत असतील ना, तर बाहेरचं जग शांत असतं. म्हणजे आपण सकाळी उठतो तेव्हा फ्रेश असतो, सगळे छान असतात, सगळे आपल्याशी गप्पा मारतात, सगळं व्यवस्थित चाललेलं असतं. तुम्ही समजा जॉब करत असाल तर वेळेत गाडी मिळते, वेळेत बस मिळते, वेळेत जाता आणि सगळे कोऑपरेटिव्ह असतात. असा एक दिवस जातो. आणि एखाद दिवस असं होतं ना, तुम्ही उठता तर घरात भांडत पडतं. चहाच फार गोड होतो किंवा फार आगोड होतो. ब्रेकफास्टमध्ये काहीतरी मीठ कमी असतं. आता जेव्हा आनंद असतो तेव्हा तुमच्या मनात बघा, तुमच्या मनात पण शांती असते. पण काही गडबड असेल, तुम्ही आत कुणाबद्दल विचार करत असाल जे चांगले नसतील, वाईट असतील, म्हणजे त्या माणसाने चूक केली असेल म्हणून मनात राग असेल किंवा काहीही असं डिस्टर्बन्स असेल ना, तर बाहेरचं डिस्टर्ब आपल्याला जास्त दिसतं. जेव्हा आपण आत खुश असतो ना, तेव्हा बाहेर पण आपल्याला जास्त आनंदी दृश्य दिसतात. हे ना म्हणजे मला म्हणून मी तिथे लिहिले की युनिवर्स आपल्याला ना हिंट देतो. जेव्हा आपल्या मनात कोलाहल असतं किंवा आपल्या मनात काहीतरी शंका असते, टेन्शन असतं, आपण बिझी असतो किंवा आपलं मन म्हणजे मनात साचलेलं असतं सगळं निगेटिव्ह, त्यावेळेला बाहेरच्या सगळ्या गोष्टी निगेटिव्ह दिसतात आपल्याला. आणि ज्या वेळेला आपण आतमध्ये खुश असतो तेव्हा बाहेरच्या सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या दिसतात. हा माझा अनुभव आहे. म्हणून शक्यतो म्हणजे आपण नेहमी म्हणतो तसं की आपण आनंदी राहायचं. सकाळी उठल्यावर तरी आपण फ्रेश राहायचं. जास्त काही वाईट विचार डोक्यात आले ते काढून टाकायचे, म्हणजे दिवस खूप चांगला जातो. कारण युनिवर्स फार म्हणजे अलर्ट असतं, प्रत्येक गोष्टीची आपल्याला जाणीव करून देतो. आज मी जे लिहिलं ना तेच मी सगळं तुम्हाला सांगणार आहे मजेशीर. आता हे ना, म्हणजे मी आता थोडासा अभ्यास करते ज्योतिषाचा, त्याच्यावरनं मी स्वभाव सांगते बरं का. आणि काय असतं माहिती आहे, ज्योतिष असतं किंवा न्यूमरॉलॉजी असतं आणि बरेच असतात ते आकल्ट, ते त्याच्यातलं सगळं वेगवेगळे स्वभाव वेगळं येतं आपल्याला. आणि त्याचा सार करून आपलं आयुष्य आपण ठेवायचं, म्हणजे छान वाटतं. म्हणजे काही ठिकाणी येतं न्यूमरॉलॉजीमध्ये कदाचित तुम्हाला वेगळं सांगतील, आपण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये वेगळं सांगतील आणि हाताचं प्रेडिक्शनमध्ये वेगळं सांगतात. असं होतं, पण त्यातला सार आपल्याला काढायला लागतो. आता मी एक गंमत वाचते, अशीच आहे ती, खास अगदी असं नाही, पण ते असंच भविष्याशी रिलेट होतो म्हणून ते आलं वाचनात, मी तुम्हाला ऐकून सगळ्यात मतलबी राशी असतात मेष, सिंह आणि कर्क. आणि सगळ्यात असे दिलदार राशी असतात वृषभ, तुळा आणि मीन. आणि सगळ्यात म्हणजे असे उदार राशी असतात वृश्चिक, मकर आणि कन्या. आणि सगळ्यात असे कठोर राशी असतात मिथुन, धनु आणि कर्क. असं लिहिलेलं आहे त्याच्यात. आता मी ना तुम्हाला खूप छान आहे, पण मी अगदी पूर्ण सगळं म्हणजे त्या मनुष्याची ठेवण आणि सगळे त्यांना होणारे आजार किंवा लग्न आणि इतकं मी डिटेलमध्ये नाही सांगणार आहे, कारण ते माझं पण झालेलं नाही अजून. पण ते थोडंफार मी वाचन करते जो अभ्यास, त्याच्यावरनं जे मजेशीर आणि छान आहे ते, म्हणजे ते आपल्याला आपण रिलेट करू शकतो, म्हणून म्हटलं तुम्हाला पण शेअर करावं. मेष राशी ही पहिली असते, हे तुम्हाला माहिती आहे. मेष राशी पहिली असते आणि तिचा अधिपती मंगळ असतो. आणखीन ती अग्नीची रास आहे आणि ती पूर्वेला असते, कारण पहिली रास असल्यामुळे ती पूर्वेला असते. ह्यांचे स्वभाव, मेष राशीचे लोकांचे स्वभाव सकारात्मक असतात. हे लोक साहसी असतात. त्यांचं चंद्रावर जास्त म्हणजे हे असतं, खेळाकडे जास्त त्यांचं लक्ष असतं. आणि उतावळी डिसिजन पटकन लागतो त्यांना. आणि 9, 8, 6 हे त्यांचे भाग्यांक आहेत.
आणि त्यांना साधारण डोकेदुखी, निद्रानाश हे आजार जास्त असतात. तर हे सर्वसाधारण त्यात आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी सांगू शकते. पण मी आत्ता ठरवलं की शॉर्टमध्येच साधारण मेष राशीची लोकं अशी असतात. कळलं की नाही. आता वृश्चिक ही दुसरी रास आहे. वृश्चिक म्हणजे त्याचा अधिपती शुक्र असतो. कळलं की नाही. ह्याचं तत्त्व पृथ्वी आहे. जसं मेषचं अग्नी आहे तसं ह्याचं मी 4 राशी घेते नंतरच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या 4 राशी सांगेन. म्हणजे फार मोठा व्हिडिओ होणार नाही. मग कंटाळा येतो ते एवढा मोठा व्हिडिओ हे करायचा. वृषभ राशी आहे ती पृथ्वी तत्व आहे. ती स्थिर असते. तुम्हाला माहिती तिची दृष्टी वृषभ असल्यामुळे अशी वर असते आणि उत्साह असतो. ते उत्कट असतात अगदी. कळलं की नाही. यांचं आरोग्य उत्तम असतं आणि त्यांची गती धीमी असते अगदी. आणि उद्योगप्रिय असतात. त्यांना उद्योग आवडतात. धैर्यवान असतात. असे आलतू फालतू गोष्टीसाठी डगबगत नाहीत. सहनशील असतात. कळलं. त्यांचं आरोग्य उत्तम असतं आणि उद्योगप्रिय असतात. ते हळू असतात पण म्हणजे ते म्हणजे हळूहळू पण यशाला पोचतात असे असतात ते. कळलं की नाही. आता तिसरी मिथुन. मिथुन म्हणजे मिथुनचा जो अधिपती असतो तो बुध असतो. बुध म्हणजे मिथुन राशीची लोकं बुद्धिमान असतात. कळलं की नाही. सकारात्मक असतात. कळलं की नाही. डोळे त्यांचे साधारण भुऱ्या रंगाचे असतात. स्थिर असतात. ते फार चंचल नसतात. कळलं की नाही. वायू आहे त्यांचा. हे जसं पृथ्वी आहे तसं यांचा वायू आहे. त्यामुळे ते जरा आकर्षक असतात. त्यामुळे लोक आकर्षित होतात त्यांच्याकडे. बेफिकीर असतात. त्यांना लिहिणं वाचणं या गोष्टी जास्त आवडतात. प्रवास आवडतो. कळलं की नाही. आणि पण अस्थिर असतात. म्हणजे काय एखादं काम घेतलं थोडा वेळ केलं मग कंटाळा येतो मग सोडून दिलं मग दुसरं काम असं. जास्त करून कॉमर्स साईडकडे त्यांचा ओढा असतो. कळलं की नाही. आणि आता चौथी आणि शेवटची म्हणजे कर्क रास. ज्यांचा मुख्य चंद्र कर्क राशीचा मुख्य अधिपती चंद्र असतो. म्हणजे स्त्रीचं साधारण भावना असतात. ती चढउतार खूप येतात. ते भावूक असतात आणि सहानुभूती ज्याच्या त्याच्याची वाटते. भावूक असल्यामुळे एखादी गोष्ट जास्त हे झाली की लगेच ते चिडचिडे होतात. आणि परिवार घरचे रिलेशन हे त्यांना सगळ्यांना फार आवडतं. शांत असतात अगदी. भाग्यवान असतात. पण त्यांना म्हणजे जास्त करून संधिवात दमा खोकला असं जास्त होतं त्या लोकांना. ज्यांना पार्किन्सन्स असतो किंवा मान वगैरे हलते ना त्यांना मी म्हणजे आता मी उभं राहून करू दाखवत नाही पण मी सांगते एक सोपा आणि अतिशय सुंदर हे लोकांना आहे. कारण ते लोक ना आमच्याकडे पण 1-2 जणी आहेत त्यांना पण मी सांगितलं आपले पाय आहेत ना ते एकासमोर एक असे घ्या. एकासमोर एक. कळलं की. आणि हात असे लांब करून उभे राहा. उभं राहायचं. काही चालायचं मिळायचं नाही. असे एकासमोर एक आधी उजवा पाय पुढे मागे डावा पाय आणि हात असे करून उभे राहायचं. 1-2-4 मिनटं उभं राहिलं की मग डावा पाय पुढे घ्या आणि उजवा पाय मागे घ्या. असा एका पुढे एक आले पाहिजेत. आणि हे तुम्हाला बघा खूप फरक पडतो. मानेमध्ये फरक पडतो. आणि पार्किन्सन ज्यांना आहे त्यांना हा एक अतिशय म्हणजे सुंदर उपाय आहे. म्हणून मी ज्या चांगल्या गोष्टी मला वाटतात ज्या मला वाटतात की मी आता ह्याच्यात जर तुम्हाला सांगितलं तर फायदा होऊ शकतो त्या मी नक्की शेअर करते. तर हे करून बघा. ज्यांना पार्किन्सन्स आहे किंवा तुमच्या नातेवाईकात आजूबाजूला जे असतं त्यांना उपाय सांगा. हे फायदा झाला तर आपल्याला जे समाधान मिळतं ना ते बाकी कशातही मिळत नाही असं मला वाटतं नेहमी. तर राधे राधे.